Press the bell icon on the YouTube app and never miss another update. सर ही मालिका वेब सिरीज जी आहे ती आपण चित्रपट पण बनवू शकला पण काय कारण आहे की आपण वेब सिरीज बनवली आणि चित्रपट न करता एक वेब सिरीज नाही, जसं मगाशी अभय म्हणाला की वेब सिरीज हा जो फॉर्मॅट आहे हा नवीन सापडला आहे आपल्याला. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये एक 15-20 वर्षापूर्वी त्यांनी बँड ऑफ ब्रदर्स आणि HBO मध्ये हे सुरू झालं होतं. पण ह्या वेब सिरीजचा किंवा मिनी सिरीजचा म्हणून स्वतःचा एक स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक जास्ती मोठी गोष्ट जी त्याच्यामध्ये खूप घटना आहेत, खूप घटनाक्रम आहे, एक उत्कंठावर्धक काहीतरी बदलत राहतं, तुम्ही एका कुठच्या तरी पात्राची जर्नी ट्रेस करता. तर द सब्जेक्ट लेंट इटसेल्फ टू द फॉर्मॅट ऑफ अ वेब सिरीज मोर दॅन अ फिल्म. फिल्मचा स्वतःचा म्हणून एक स्ट्रक्चर आहे, तसं वेब सिरीजचा स्वतःचा म्हणून एक स्ट्रक्चर आहे. तर ती नरेटिव्ह स्ट्रक्चर जे मला वाटलं की ते जास्ती वेब सिरीजच्या जवळ आहे. आणि अर्थात वेब सिरीजमध्ये आता जास्ती एक्सपेरिमेंटल आणि नवा कॉन्टेंट करू पाहत आहेत लोक. सो इट वॉज द आयडियल माध्यम. नाही, हेच जसं मी म्हणालो की काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सिनेमात सक्षमपणे सांगू शकता, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वेब सिरीजमध्ये सक्षमपणे सांगू शकता. हां, आणि एक डॉक्टरांना बोलायचं आहे. सो त्यांनी कादंबरी वाचली तेव्हा वेब सिरीज नव्हत्या. त्यामुळं मला एक असा प्रश्न नेहमी पडतो की तुम्ही हे जे केलं आहे त्याच्याऐवजी जे का केलं नाही याचे प्रश्न जेव्हा पडतात तर आम्ही केलेल्या गोष्टींबद्दल कधी बोलणार तुम्ही. कारण गंमत आहे, काळ जसा पुढे जातो आहे तशी मीडिया आणि व्हेइकल्स इतकी बदलत आहेत असं. आणि मग त्याला तुम्हाला जसं तुम्ही आज ॲडॅप्ट झालेलं तसं ॲडॅप्ट व्हावं लागतं. आणि कादंबरीसाठी चित्रपट करणंसुद्धा अवघड असतं. इतकी डिटेलिंगमध्ये कादंबरी असू शकते आणि त्याला फुलोरा देऊन त्यामुळे मग तुम्हाला ती स्पेस मिळते जास्त. व्हिज्युअल शेवटी काय आहे पटकन 350 years ago when print media came there was a paradigm shift in literacy from oral skills to written skills. When we moved from oral skills to written skills, word lost its image and sound. Sound came back with All India Radio. Image came back with silent films. Now with talkies, both sound and image and word came. And now with the new technologies, in one machine you combined all three. Of this language, the only reading and writing language of word is taught. This language of image and sound, which should also be taught from school, unfortunately is not taught, but it's very important because it transcends your conscious mind and goes to subconscious and unconscious. The language of emotion is in image and sound. That's the reason. you can't be more analytical than that. एंड डायरेक्टर साहब, ये आपने काम बहुत बढ़िया करके दिखाया आज. इसमें मेन करेक्टर ये मैडम का था, बहुत बढ़िया. तो ऐसे बाकी के जो एपिसोड्स रहेंगे उनमें इन सब तरह का कलाकारों को भी ऐसे ही मौका दिया जाएगा? कुछ चैलेंज बढ़ गया आपके लिए? हाँ जी बिल्कुल. जैसे ये जिस तरह से कहानी अनफोल्ड होगी आपको पता चलेगा कि हर एक का एक अपना जर्नी है और वो बहुत ही दिलचस्प है जिस तरह से एक एक कैरेक्टर उभर के आएगा. तो जैसे मैंने कहा, ये थ्रिलिंग राइड है, ये एक ऐसी जर्नी है जिसमें बहुत सारे बहुत बार आप गिरेंगे, वापस उठेंगे, वापस सर के बल गिरेंगे, वापस उठेंगे, बहुत मज़ा आएगा. देखिए, शुरुआत उस हुतात्मा कादंबरी से हुई, लेकिन जैसे कि डॉक्टर साहब ने कहा कि सिर्फ जब हम एक फॉर्मेट से दूसरे फॉर्मेट में अडेप्ट करते हैं तो हमें उसमें कुछ नया ढूंढने की ज़रूरत होती है. और ये हमारी कोशिश थी कि हम कोई एक पॉलिटिकल आइडियोलॉजी या कोई एक पॉलिटिकल स्टैंड के परे जाकर एक ह्यूमन स्टोरी कहने की कोशिश करें. तो ये पूरी तरह से सिचुएशन कॉम्प्रिहेंसिवली समझने की ज़रूरत थी. तो संयुक्त महाराष्ट्र के विषय में जो कुछ लिखा गया है, जो किसी भी आइडियोलॉजी का है, उस सब का रिसर्च हुआ, उस सब के बारे में हमने पढ़ा
और उसमें से ये कहानी ढूंढ के निकाली। ये जो किरदार है ये शायद फिक्टिशियस है, लेकिन ये कहीं से डिराइव हुए हैं। मतलब फिक्शन इज ऑलवेज एन एक्सटेंशन ऑफ रियलिटी। ऐसा ऐसा हुआ था, लेकिन ऐसा ऐसा हो सकता था, तो वहाँ से फिक्शन शुरू हो जाता है। तो ये सब किरदार है, जैसे सचिन खेडेकर जी का वारा करके जो एडिटर है, ऐसा ये फिक्टिशियस है, लेकिन ऐसा ये कोई 1 2 3 संपादक थे उस जमाने में, उससे डिराइव किया गया है। मालनी ताई सामंत, who plays a social activist, is again fictitious, but it is derived from several characters that existed at that time. Even for that matter, Vidyul Lata Sawant, Vidyut. तो ये पूरा फिक्शन है, लेकिन फिक्शन सच्चाई पे ही आधारित होता है। Yeah. How in the recent past we have seen a lot of movies with political so how relevant is this in today's time? Secondly, you have adapted from a book. It's a book by the same name, right? It's loosely based on it. So and the characters are more or less fictitious. So how responsible you feel, you know, because these are the real incidents. वही आज की जनरेशन देखेंगे तो किस तरह से perceive करेगी, because they see it as a Right, no, we have been very careful and we have not tampered with the reality at all. तो जो कुछ हुआ था और जो कुछ बुक में है, ये जो कादम्बरी लिखी गई थी वो मीना देशपांडे जी ने लिखी है, जो आचार्य अत्रे की कन्या है। So she had, you know, in her youth followed this movement very closely. आचार्य अत्रे संपादक हुआ करते थे, तो एक there was a day-to-day account of what happened during those 5 years. So we have closely followed that history. Plus, as I said, that we didn't want to have one political, tainted by one political ideology. तो हमने इसके अलग-अलग vantage points से इसको देखा कि इसमें सोशलिस्ट एंगल क्या था, कम्युनिस्ट एंगल क्या था, कांग्रेस का क्या कहना था, नेहरू जी का क्या डायलेमा था, मोरारजी देसाई का क्या कहना था। So we have understood the situation from all the vantage points. लेकिन इस सब में से, जैसे मैंने कहा, कहानी तो fictitious है. So referring to all the facts and finding the truth is what the task was. Facts तो अखबार में पूरे होते हैं, लेकिन जो संपादक लिखता है वो अग्रलेख एक ही होता है. So we have tried to find that अग्रलेख. स्क्रिप्ट लिख के